नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं तिसरं प्रकरण अभ्यासतोय, उपयोजित इतिहास. मागच्या तासिकेला आपण उपयोजित इतिहास, जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री म्हणजे काय आणि या इतिहासाच्या संशोधनाचं विविध विषयांच्या संशोधनात कसं सहाय्य होतं त्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आता आज ज्या तासिकेला आपण या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत, या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा सहसंबंध या संदर्भामध्ये माहिती पाहतो. त्यानंतर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं या संदर्भात माहिती पाहूया. नंतर जागतिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेचं कार्य, ती संघटना कशा पद्धतीनं ही जागतिक वारसास्थळं त्यांचं जतन करण्यात, संवर्धन करण्यात संबंध जगभरातल्या देशांना सहाय्य करत असते त्या संदर्भामध्ये माहिती पाहूया. आणि त्यानंतर भारतातील जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेली सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळं या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया. तर सर्वप्रथम आपला पहिला मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा सहसंबंध. पहा मुलांनो, याच्यावरती 3 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा, या अंतर्गत प्रश्न विचारला जातो. तर मागच्या तासिकेला आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय त्याची व्याख्या, ती संकल्पना समजून घेतली आणि आपल्याला या गोष्टीची कल्पना आली की दैनंदिन व्यवहारामध्ये, जीवनामध्ये इतिहासाचा कसा उपयोग होतो. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं आहे वर्तमान काळ आणि उपयोजित इतिहास यांचा सहसंबंध, जवळचा संबंध कसा असतो. उपयोजित इतिहास, वर्तमान काळ हे परस्पर पूरक कसे असतात या विषयी आपण माहिती पाहूया. पहा, भूतकाळातल्या अनेक गोष्टींचे मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातले अवशेष सध्या वर्तमान काळात उपलब्ध असतात. हे जे भूतकाळातल्या काही गोष्टींचे वस्तू असतील, काही स्थळं असतील, चित्र असतील, हस्तलिखित असतील, कोणत्याही गोष्टीचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातले जे अवशेष आहेत ते कधी काळी गतकाळात आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले असे असतात. म्हणजे ती आमच्या पूर्वजांची निर्मिती आहे, त्यांची कला, त्यांचं कौशल्य किंवा त्यांची प्रतिभा, त्यांचं ज्ञान, त्यांची तर्कनिष्ठता, त्यांचा विविध गोष्टींचा व्यवहारामध्ये उपयोग करण्याची त्यांची वृत्ती, या अशा अनेक गोष्टींचं ते प्रतीक असतात. आणि त्यामुळे या गोष्टींबद्दल, त्या गोष्टींच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला जास्तीत जास्त जाणून घेण्याची जिज्ञासा असते, कुतूहल असतं आपल्या मनामध्ये, एक प्रकारचं आकर्षण असतं. कारण तो आमचा सांस्कृतिक वारसा असतो, तो आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेला असतो, ती आमची ओळख असते. आणि हे ज्ञान, त्या वस्तूंच्या अस्तित्वाचं, निर्मितीचं हे जे ज्ञान आम्हाला प्राप्त होतं ते आम्हाला आमच्या उगमाकडे घेऊन जाणार असतं आणि तो आमचा एक प्रकारचा सांस्कृतिक असा वारसा असतो. आणि त्यामुळं हा नामशेष होऊ नये, तो नष्ट होऊ नये अशी आमची मनोमन इच्छा सुद्धा असते, आमची तळमळ सुद्धा असते. आणि म्हणून असा जो आमच्या पूर्वजांचा वारसा आहे तो टिकला पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे असं जे आम्हाला वाटत असतं ते जतन, संवर्धन करण्याचं काम उपयोजित इतिहास या विषयाच्या आधाराने करता येऊ शकतं. आणि एक प्रकारच्या या उपयोजित इतिहासाच्या आधाराने व्यवसायाच्या त्या क्षेत्रातल्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. आणि उपयोजित इतिहास हे वर्तमान काळाचं यथायोग्य आकलन आणि भविष्य काळाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून, भविष्य काळासाठी दिशादर्शन, मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोलाची अशी मदत करीत असतं, काम करीत असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा सहसंबंध स्पष्ट करता येतो. काय आहे? मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अवशेष जे वर्तमान काळामध्ये उपलब्ध आहेत. तो आमच्या पूर्वजांच्या कलेचा,
कौशल्याचा, बुद्धिमत्तेचा, प्रतिभेचा वारसा असतो. त्याच्याबद्दल, त्याच्या अस्तित्वाबद्दल, निर्मितीबद्दल जाणून घेण्याविषयी आमच्या मनामध्ये कुतूहल असतं, जिज्ञासा असते आणि ते जे आम्ही ज्ञान प्राप्त करतो त्याच्यातून आम्हाला आमचा सांस्कृतिक वारसा, आमच्या उगमाकडे घेऊन जाणारा, आमची ओळख सांगणारा असा असतो. तो जो सांस्कृतिक वारसा अस्तित्वात असतो तो आम्हाला आमची ओळख सांगतो. बरोबर आहे. आणि म्हणून त्याचं काय झालं पाहिजे, जतन आणि संवर्धन झालं पाहिजे पुढच्या पिढीसाठी. पुढील पिढ्यांसाठी तो टिकून राहायला पाहिजे ना. त्यांना पण आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख झाली पाहिजे ना. त्याच्यासाठी तो पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवता आला पाहिजे, संवर्धन त्याचं करता आलं पाहिजे. आणि पुढील पिढ्यांसाठी जतन आणि संवर्धन कशाच्या माध्यमातून होत असतं, उपयोजित इतिहासाच्या आधाराने ह्या गोष्टी घडत असतात. आणि हे जतन आणि संवर्धनाचं काम करीत असताना व्यवसायाच्या अनेक संधी पण प्राप्त होतात. कारण या जतनाचे, संवर्धनाचे जे प्रकल्प हाती घेतले जातात त्या प्रकल्पामध्ये नाना तऱ्हेची कला, कौशल्य, ज्ञान प्राप्त असणाऱ्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि त्याच्यामुळं व्यवसायाच्या संधी पण उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून प्राप्त होतात. आणि वर्तमान काळाचं यथायोग्य आकलन करता येतं. म्हणजे वर्तमान काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेता येतात भूतकाळाच्या पार्श्वभूमीवरती. त्या जास्त चांगल्या पद्धतीने समजतात आम्हाला भूतकाळाच्या पार्श्वभूमीवरती वर्तमान काळ. म्हणून यथायोग्य आकलन होतं आणि भविष्य काळासाठी मार्गदर्शन ठरतं, दिशादर्शन ठरतं. आणि अशा पद्धतीने उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा खूप जवळचा असा परस्पर संबंध, सहसंबंध, एकमेकांना परस्पर पूरक गोष्टी ज्यामध्ये घडून येतात असा संबंध असतो हे आपल्याला समजावून सांगता येतं. ठीक आहे. तर पुढचा मुद्दा आपण बघतोय. याच्यावरती 3 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं. पहा, जगभरामध्ये जो ऐतिहासिक वारसा आहे तो 2 प्रकाराचा असतो. जगभरातला जो वारसा आहे तो वारसा 2 प्रकारचा. एक तर सांस्कृतिक वारसा असतो, नाही तर नैसर्गिक वारसा असतो. आणि जगभरात या अशा वारशाच्या स्वरूपामध्ये वस्तू, वास्तू, कला, परंपरा या विखुरलेल्या आहेत हे आपल्याला दिसून येतं. यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांचं जर सुयोग्य व्यवस्थापन झालं नाही तर कदाचित त्या नष्ट होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पुढील पिढ्यांचं नुकसान होईल ना. बरोबर आहे. त्यांना ती जी पूर्वजांची ओळख आहे, ती त्यांच्या उगमाची जी ओळख आहे, ती आपली जी ओळख आहे, तो आमचा जो संस्कृतीचा वारसा आहे तो त्यांना बघण्यासाठी उपलब्ध राहणार नाही. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. मग हा वारसा 2 प्रकारचा असतो. एक नैसर्गिक आणि सांस्कृतिक. पहा, सर्वप्रथम बघू आपण सांस्कृतिक वारशाचं व्यवस्थापन. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो आणि मानवनिर्मित गोष्टी या 2 प्रकारच्या असतात. एक तर मूर्त किंवा अमूर्त. मूर्त गोष्टी म्हणजे कोणत्या,
ज्या वस्तूच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकतो, ज्याचं एक प्रकारचं चित्र आहे, ज्याला आकार प्राप्त आहे, जे आपण दाखवू शकतो, अशा गोष्टी त्याला आपण मूर्त असं म्हणतो. आपण प्रत्यक्ष त्या दाखवू शकतो, त्याला आपण मूर्त असं संबोधतो. मग या मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? त्यामध्ये वस्तू आहेत, ज्या गोष्टी आपण दाखवू शकतो, वास्तू आहेत, इमारती, प्राचीन स्थळं आहेत, आपण शिल्प दाखवू शकतो, मूर्त्या दाखवू शकतो विविध प्रकारची, त्यासोबतच हस्तलिखित असतात, चित्रे असतात, इत्यादी इत्यादी, ज्या आपण प्रत्यक्ष दाखवू शकतो. तो निर्माण करणारा व्यक्ती नसताना सुद्धा त्याच्यानंतर कित्येक काळपर्यंत जशाच्या तशा नसल्या तरी अवशेष स्वरूपात का असेना पण आपण त्या दाखवू शकतो. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये येतात. आणि मग अमूर्त सांस्कृतिक वारसा, ज्याला आम्ही मौखिक असंही म्हणू शकतो, ज्याची मूर्ती नसते, त्या अमूर्त असतात. मग त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं या मौखिक पद्धतीनं पोहोचवल्या जातात किंवा प्रवाहित केल्या जातात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत त्याचं वहन केलं जातं. मग अशा अनेक परंपरा असतात, ज्या विविध भाषेमध्ये व्यक्त केल्या जातात. जसं भुलईची गाणी आहेत मुलांना. भुलईची गाणी शिकण्यासाठी कुणा शाळा महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये जावं लागत नाही, बरोबर आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं याचं वहन होत असतं. ऐकून अनुकरण करून बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात. आणि या अमूर्त किंवा मौखिक परंपरांना मात्र शब्दांची नितांत गरज असते, म्हणजे भाषेची नितांत गरज असते. कारण त्याची अभिव्यक्ती भाषेमध्येच होत असते, त्याचं शिकणं हे भाषेच्या माध्यमातूनच होत असतं. म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये मौखिक परंपरा येतात किंवा परंपरागत ज्ञान येतं, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं त्याचं संक्रमण केलं जातं. अनेक सणवार उत्सव साजरे केले जातात, सण उत्सव असतात, धार्मिक विधी असतात, अनेक कला परंपरा असतात, कला कौशल्य असतात, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं त्याचं संक्रमण होत असतं. कला कौशल्य असतात किंवा परंपरागत अशा अनेकानेक उत्सवांचं सुद्धा आयोजन केलं जातं. आपल्या पूर्वीचे लोक, आपले पूर्वज ज्या पद्धतीनं हे साजरं करत होते त्या पद्धतीनं साजरं कधी करू शकतो? जेव्हा आपण त्या गोष्टी पाहत असतो किंवा आपल्या पूर्वजांकडून, वडीलधाऱ्या लोकांकडून त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण माहिती ऐकत असतो. म्हणजे परंपरा, पद्धती, कला आणि त्या सादर करणारे गट असतात, व्यक्ती असतात, समूह असतात, हे सगळे अमूर्त अशा सांस्कृतिक वारशामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या ऐवजी समजा जर फक्त सांस्कृतिक वारसा संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला या गोष्टी लिहिता याव्यात. मूर्त सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त किंवा मौखिक सांस्कृतिक वारसा दोन्ही आपल्याला लिहावं लागतं. एकीकडं मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि एकीकडं अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये येणाऱ्या गोष्टी. सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित, कारण संस्कृतीची जी निर्मिती आहे ती निसर्गाची निर्मिती नाही, संस्कृतीची निर्मिती ही माणसाची निर्मिती आहे. संस्कृती माणसाने निर्माण केलेली असते. त्यामुळे यात सगळ्या मानवनिर्मित अशा गोष्टी असतात, मग त्या मौखिक असो किंवा वस्तूंच्या स्वरूपात असो. ठीक आहे. त्यानंतर आहे नैसर्गिक वारसा. एक सांस्कृतिक वारसा
आणि दुसरा नैसर्गिक वारसा. नैसर्गिक वारशामध्ये वनस्पती, प्राणी आणि वनस्पती आणि प्राणी यांचं अस्तित्व ज्या ठिकाणी टिकून राहू शकतं अशा परिसंस्था, अशी भूरचना, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी ज्या ठिकाणी अस्तित्व राखून असते अशा परिसंस्था किंवा त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था, भूरचनेची वैशिष्ट्ये या गोष्टी सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक वारशामध्ये येतात. वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी यांच्यासाठी विशिष्ट प्रकारची भूरचनात्मक वैशिष्ट्ये असावी लागतात. जसं डोंगर, पर्वत, जलचर राहण्यासाठी खारं पाणी, गोड पाणी, जे नद्या असतील, तलाव असतील, विहिरी असतील, सरोवर असतील किंवा सागर, महासागर असतील, या ठिकाणी विविध प्रकारची जलचरांची प्राणीसृष्टी अस्तित्वात येते आणि ती तिथं विकसित पण होत असते. बरोबर आहे. वनस्पती सृष्टी असेल, डोंगरांच्या किंवा पर्वतांच्या, वनांच्या, जंगलांच्या या अनुषंगाने ही आम्हाला वनस्पती सृष्टी पाहायला मिळते. म्हणजे वनस्पती आणि प्राणी सृष्टी ज्या ठिकाणी आपलं अस्तित्व राखू शकते असा जो परिपोष आहे, अशा ज्या परिसंस्था आहेत त्या म्हणजे जसं पाण्याचे साठे आणि जंगल आवरण असतं, या भागामध्ये या वनस्पती आणि प्राणीसृष्टीचं अस्तित्व सुरक्षित राहू शकतं, तिथं त्यांचा विकास होतो. त्यामुळं या वनस्पती आणि प्राणीसृष्टी अस्तित्वात असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये सुद्धा कशामध्ये मोडल्या जातात? नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये मोडल्या जातात. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत, जागतिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोचं कार्य. आता आपण म्हणतोय की प्रत्येक देशामध्ये जगातल्या या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत आणि त्यांची जपणूक पुढच्या पिढ्यांसाठी केली पाहिजे. मग इतकं महत्त्वपूर्ण असं जे काम आहे संबंध मानवजातीच्या दृष्टिकोनातून, ते महत्त्वपूर्ण असं काम पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावते अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आंतरराष्ट्रीय संघटना, ज्या संघटनेवर सगळ्या जगातल्या राष्ट्रांचा विश्वास आहे, कारण सगळ्या जगातल्या राष्ट्रांनी ही आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण केलेली आहे. ती म्हणजे युनो. युनो सारखी जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ती आंतरराष्ट्रीय संघटना या जागतिक वारशाच्या व्यवस्थापनामध्ये कोणती भूमिका पार पाडते, कोणतं कार्य करते? पहा, जगभरातला जो नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, तो वारसा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. बरोबर आहे. आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी त्या वारशाचं जतन होणं, त्याचं संवर्धन होणं, त्याचा विकास होणं, ते जपलं जाणं, ते सुरक्षित राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून हे महत्त्व जाणून युनो सारखी आंतरराष्ट्रीय संघटना या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाच्या संदर्भामध्ये काही दिशादर्शक तत्व तिने निर्माण केलेली आहेत आणि या मार्गदर्शक, दिशादर्शक अशा तत्वाच्या आधाराने जगभरामध्ये अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी वेळोवेळी अपडेट करीत असते, जाहीर करीत असते, ज्याच्यामध्ये जगभरात विखुरलेली जी नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत, त्या वारसा स्थळांचं जतन हे त्या त्या देशाच्या सरकारांकडून करून घेण्याची खूप महत्त्वपूर्ण भूमिका युनो सारखी संघटना पार पाडताना आपल्याला दिसते. तर याच्यावरती आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर उत्तरे लिहा किंवा विधाने सहकारण स्पष्ट करा. विधाने सहकारण स्पष्ट करा मध्ये काय येईल?
जगभरातल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीस पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. म्हणजे का केली जाते? तर प्रश्न कसा येईल, विधान कसं येईल? जगभरातील सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. म्हणजे का जाहीर केली जाते? का जाहीर केली जाते? जगभरात सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची जी स्थळं आहेत त्यांची यादी वारसा स्थळास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर का केली जाते? तर आपल्याला त्याचे 4 मुद्दे लिहावे लागतात. पहिला मुद्दा, पुढील पिढ्यांच्या हितासाठी हा जो वारसा आहे तो जपणं आवश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो नामशेष होण्याच्या वाटेवर आहे आणि त्यामुळं त्याचं जतन आणि संवर्धन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही दिशादर्शक तत्व, मार्गदर्शक तत्व ही युनोद्वारे जाहीर केली जातात आणि त्याद्वारे त्या दिशादर्शक तत्वांचा अवलंब करून, म्हणजे जगभरातली सगळीच ठिकाणं ही या यादीमध्ये समाविष्ट होतात का? नाही. काही तत्व ठरलेली आहेत दिशादर्शक अशी, की साधारणपणे कोणत्या प्रकारच्या मौखिक परंपरा किंवा कोणत्या प्रकारच्या मूर्त स्वरूपातील स्थळं किंवा कशा प्रकारचा भूरूप, नैसर्गिक रचना ही अतुलनीय अशी असतात किंवा अशा प्रकारची स्थळं, अशा प्रकारच्या वस्तू, वास्तू सध्या त्यांची निर्मिती होत नाही. अशी जी अतुलनीय आहेत, जी जगात कुठंच नाही आहेत आणि ती निर्माण करणं सुद्धा अशक्य आहे आणि जे नामशेष व्हायला लागलेले आहेत, अशाच प्रकारच्या स्थळांचा, परंपरांचा या यादीमध्ये समावेश केला जातो आणि तशी दिशादर्शक तत्व युनोद्वारे जाहीर केली जातात. आणि म्हणून या दिशादर्शक तत्वांच्या द्वारे जगभरातील सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनोद्वारे जाहीर केली जाते, जेणेकरून पुढील पिढ्यांच्या हितासाठी त्यांचं जतन व्हावं, त्यांचं संवर्धन व्हावं, त्या नामशेष होऊ नयेत या दृष्टिकोनातून प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही यादी वेळोवेळी युनोद्वारे जाहीर केली जाते. पहा, याच्यावरती 2 गुणांसाठी उत्तरे लिहा आणि विधाने सकळ स्पष्ट करा. हा प्रश्न येतो.